वळूया मॅचकडे. महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी एका बाजूने विचार केला तर आजच्या दिवसातील हा 9वा सामना. सामना रंगतोय अकस्मात सालसेत मडगाव विपक्ष वेंगुर्ला या दोन संघामध्ये हा सामना. माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ला या दोन संघामध्ये हा सामना. तर सुदैवाने नशिबाने अकस्मात 11 सालसेत हा संघ नाणेफेक जिंकतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या टीमचा आलेला आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ले या टीमला. आणि या टीमकडनं वेंगुर्ले टीमकडनं सलामीची बिन्नीची जोडी आपण पाहतायत अभि आणि त्याला साथ देण्यासाठी बबल नाईक मॅन फ्रॉम होडावडे वेंगुर्ला तालुक्यातील गुणवान खेळाडू. शैलेश नाईक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. तर अकस्मात 11 सालसेत या टीमकडनं पहिलं अनिवार्य महत्त्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज असेल शैलेश नाईक. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव, हिट आउट कंट्रोल या क्रिकेटमध्ये बरीच वर्ष क्रिकेट खेळलेला आहे हा खेळाडू शैलेश नाईक. आमचे मित्र सिद्धेश नाईक बाबू यांचा हा बंधू. आणि पहिलं षटक आणि पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल अभि हा बॅटर. पहिला चेंडू ऑन साइडला वळवलाय चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. एक धाव पूर्ण केली. डीपचा क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत चेंडूची फेक करतोय बऱ्याच विलंबाने तोपर्यंत 2 धाव्यांची लयलूट केली आणि या 2 धावेने धावपलकर धावसंख्या 2 धावा. 2 धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. इट्स ऑफ द मार्क. आपलं खातं उघडतोय अभि साळगावकर हा बॅटर. धावपलकर धावसंख्या 2 धावा. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. आपण पाहतायत भंडारी चषक 2024 ची ही स्पर्धा मोठी स्पर्धा. आजचा दुसरा दिवस आणि एक महत्त्वपूर्ण हा सामना आजच्या दिवसातील 9वा सामना. कोलवर चेंडू इनसाइड आउट खेळलाय फटका अपिश केलाय. इथं मात्र चेंडूचा प्रवास होतोय. डीप एस्टला कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूची परती होईल बॅकअप करून तोपर्यंत 2 धाव्यांची लयलूट केली. एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळली आणि या कप्पल धावेने धावपलकर धावसंख्या टोटल ही 4 धावा धावपलकर. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 4 धावा धावपलकर. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. तर या स्पर्धेदरम्यान आमचे मित्र छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल यांचं पण आगमन. आपलं सहर्ष स्वागत. इथं मात्र कमी गतीचा चेंडू कमी गतीच्या चेंडूवरती एक धाव ही चोटून काढली नक्कीच. आणि या एकेरी धावसंख्येने 22च्या स्वरूपाने धावपलकर धावसंख्या टोटल 5 धावा धावपलकर. नाणेफेकीचा कौल हा हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो माफ करा माऊली सातेरी युवराज स्पोर्ट संघ. धावपलकर धावसंख्या 5 धावा धावपलकर. पुढे चेंडू शैलू. इथं मात्र अल्टीपल्टीचा फटका चेंडू डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय. आलाय चौकार. बबल नाईकच्या बॅटमधनं कणकणीत नेत्रदीपक असा चौकार येतोय आणि या 4 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 9 धावा आणि बबलने या 4 धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. संघाला बहुमूल्य 4 धावा दिल्या आणि या 4 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 9 धावा धावपलकर. पहिलं षटक अनिवार्य महत्त्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. पुढे चेंडू शैलेश नाईक राईट अप ओव्हर द विकेट. कमी गतीचा चेंडू यावेळी फलंदाज बबल नाईकच्या बॅट मधनं षटकार येतोय. चेंडू सीमारेषा पार. भंडारी चषक 2024 षटकार. अप्रतिम फटका बॅकफुटवर जातोय. फलंदाज बबल नाईक आपल्या स्वतःसाठी जागा बनवली. बॉटमहँडचा सुरेख वापर केला आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्लिअर केलंय षटकार आणि या 6 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल ही 15 धावा. कोलवर चेंडू इनसाइड आउट खेळलाय फटका डीप वाईडिश लॉंग ऑफला चेंडू सीमारेषा पार. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू क्लिअर केलाय डीपला. बबल नाईकच्या बॅट मधनं कणकणीत येतोय हा चौकार आणि या 4 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 19 धावा. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 19 धावांची लयलूट केली प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाने बबल आणि अभिने. ओपनिंग पेअर सलामीची बिन्नीची जोडी आणि चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी चांगली स्टार्ट करून देतात हे दोन्ही बॅटर. 5 षटकांचा सामना पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय.
तर षटक क्रमांक दुसरं आणि या दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागते सचिन. हा माफ करा, सचिन नसेल, संकेत. संकेत मोरजकर, एक अष्टपैलू खेळाडू, गोवा टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव, उभरता व खेळाडू. बऱ्याच वेळा आपण गुमटेश्वर मडगाव या टीमकडनं खेळताना पाहिला. हा एक खेळाडू आपण पाहतायत दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागली संकेत. पुढील चेंडू म्हणजे पहिला चेंडू अभिसाठी. हो, यावी दांडी 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 गोल, गेंद अंदर, दांडी बाहर. विकेट क्रमांक पहिला. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, अप्रतिम चेंडू. डीजे मॅच कडे वळूया. पहिला हादरा बसतोय, पहिला धक्का बसतोय तो 19 या धावसंख्येवर. अभि हा माघारी परतोय. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर अभि माघारी परतोय. त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर नवदीप फलंदाज प्रतीक गवंडे हा बॅटर मैदानात पावलं टाकतोय. तो तिसऱ्या क्रमांकासाठी. दुसऱ्या षटकातील महत्वपूर्ण पुढील चेंडू आपण पाहताय, चॅलेंज षटक. हे महत्वपूर्ण षटक आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली, सफलता. आणि इथं मात्र दुसरा चेंडू डॉट आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावफलकावर धावसंख्या 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चॅलेंज ओव्हर आणि या चॅलेंज ओव्हर मधील पुढील चेंडू. सोळा धावांचं चॅलेंज आणि 16 धावांचं चॅलेंज पूर्ण केलं तर 8 धावा बोनस रूपात हे नक्कीच मिळतील माऊली सातेरी युवराज स्पोर्ट्स संघाला. हे चॅलेंज पूर्ण होणार काय पाहायचं. यावे ऑन साइडला पुल केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सी मारे शा पार, चौकार. भंडारी चषक 2024 हा चौकार येतोय. इथं मात्र अप्रतिम स्वतःसाठी जागा बनवली. अवे फ्रॉम द बॉडी केलंय. बॉटम हँडचा सुरेख वापर केला. ऑन साइडला चेंडू क्लिअर केला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रतीकने. आणि वैयक्तिक प्रतीक आपल्या 4 धावेने खातं उघडतोय आणि संघाला बहुमूल्य 4 धावा दिली. धावफलकावर धावसंख्या टोटल 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. राऊंड विकेटचा मारा. ऑन साइडला चेंडूला वळवलंय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव ही पूर्ण केली. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं, कारण प्रत्येक धावी क्रिकेटमध्ये फार महत्व जे असेल. आपण पाहतायत जसं राजकारणामध्ये 1 मत, शिक्षणामध्ये 1 गुण आणि क्रिकेटमध्ये 1 धाव ही फार महत्वाची असते. आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 24 धावा. यावी ऑन साइडला उडवलाय चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बऱ्यातली बरी शॉट बबल नाईकच्या बॅटातल्या. टाण्याला उदकाचो सारो दिला, पेशंटाक वक्ताचो मारो दिला आणि उकड्या शितार सुंगटाचो गडियेचो मारो दिला बबल नायकान. आणि चेंडू सी मारेच्या पार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. भंडारी चषक षटकार आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 30 धावा. 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं चॅलेंज षटक आपण पाहतायत. आणि या चॅलेंज षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या 11. एक चेंडू मध्ये 5 धावा आल्या तर चॅलेंज पूर्ण होईल. ओ खोलवर चेंडू, अप्रतिम चेंडू, अप्रतिम लेंथ पाहिली आपण. वाईट वेअर होता बॅटची कडा. त्यानंतर चेंडूचा प्रवास डिपिश गलीच्या दिशेने. एकच धाव आणि दुसरी धाव पण पूर्ण केली. इथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल नक्कीच सांगणार आपण. तर या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि इथं धावा मायनस होतील 6. तर टोटल धावफलकावर धावसंख्या 26. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. महत्वपूर्ण चॅलेंज ओव्हर 50-50 ओव्हर हे समाप्त झालंय. टोटल 26, लॉस ऑफ 1 विकेट 2 षटकानंतर.
एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतायत. एका बाजूने बऱ्याच लांबून प्रवास केलेला संघ आपण पाहतायत. अकस्मात 11 सालसेत हा गोवा मडगावातील हा संघ, तर एका बाजूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील हा संघ आपण पाहतायत. माऊली सात्री युवराज स्पोर्ट संघाचे संघमालक सर्वेसर्वा यशवंत किनयेकर इथं उपस्थित आहे. आपलं पण सरचे स्वागत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. सचिन हा गोलंदाज मैदानात पावलट नक्कीच ट्रॅकवर दिसेल. वैयक्तिक पहिलं संघाकडनं महत्वपूर्ण तिसरं षटक. पहिला चेंडू, यावेळी बॅकफूट वर जाऊन स्वतःसाठी जागा बनवली. बॉटम हँडचा सुरेख वापर केला. चेंडूला पाठवलं डीप फाईन लेग च्या दिशेने. चेंडू सीमा रेषा पार. प्रतीकच्या बॅटमधनं येतोय कणकणीत चौकार आणि या 4 धावांनी धावपलकर धावसंख्या टोटल 30 धावा. षटक क्रमांक 30. 5 षटकांचा सामना आपण पाहतायत. प्रथम फलंदाजी करतोय माऊली सातेरी युवराज स्पोर्ट संघ. धावपलकर धावसंख्या टोटल 30. एका गड्याच्या मोबदल्यात आघाडीचा फलंदाज अभि हा माघारी परतलाय. त्यानंतर प्रतीक हा बॅटर. सचिनचा हा चेंडू सुरेख अप्रतिम चेंडू होता. फ्लाइटेड चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाचा बॅटर प्रतीककडे उत्तर नव्हतं, अंदाज नव्हता. बाकीचे सुपरस्कर विकेट किपरने पूर्ण केले. संकेतने डॉट बॉल कमबॅक केले सचिनने. ओ यावेळी आक्रमण केलंय. उडाया गया टाडा बाय बाय गुड बाय खतम. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. प्रतीकच्या बॅट मधनं येतोय षटकार. डीप मिड विकेटला चेंडूला क्लिअर केलंय आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 36 धावा. आक्रमण झालंय. षटकातील तिसरा चेंडू आणि या तिसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलंय. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या सचिनने. सचिन गोलंदाज षटकातील चौथा चेंडू घेऊन. प्रतीक साडी प्रतीक गवंडे हा बॅटर आपण पाहतायत. युवा खेळाडू, गुणवान खेळाडू, सध्या चर्चेत आहे. इन फॉर्म मध्ये खेळाडू. यावेळी ऑन साइडला उडवलं, ठोक डाला. चेंडू सीमा रेषा पार. सीमा रेषा पार. षटकार. प्रतीकच्या बॅट मधनं येतो षटकार. बॅक टू बॅक. टोटल 42 धावा. तर बॅक टू बॅक लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार प्रतीकच्या बॅट मधून येत आहेत. सचिन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला चेंडूला फ्लिक केलंय. फ्लिक ऑफ द रिक्स हा फटका. चांगला क्षेत्ररक्षण झालाय. सीमारेषा नजदीक. तोपर्यंत 2 धाव्यांची लई लूट केली. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल. तिसरी धाव येईल का? संघर्ष नक्कीच पाहायला भेटतोय. एका बाजूने माऊली सात्री युवराज स्पोर्ट या टीम कडनं चांगली पार्टनरशिप इथं मात्र पाहायला भेटते. बब्बल आणि प्रतीक कडनं आपल्या टीम साठी संघर्ष करतायत. यावेळी कमी गतीचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि या चेंडूवरती चेंडू फळीचा संपर्क नाही. डॉट बॉल आणि डॉट बॉलने षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावपलकर धावसंख्या टोटल 44 धावा. ओ टू डीजे.
लगेच मैदानात टाकतोय. आपलं पण खूप खूप धन्यवाद. डंबा पुढे चेंडू आक्रमण झालंय. पहिल्या चेंडूवरती स्फोट झालाय. बबलकडनं यावी ऑन साइडला फ्लिक केलाय चेंडूला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. एका धावेवर समाधान मानावा लागेल. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती आपण पहिला षटकार आला, त्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि एक सन्मानपूर्वक घेऊन एकच धाव पूर्ण केली. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती आक्रमण, मोठे फटके घ्यायचं हे क्रिकेटचं तंत्र. आणि वेंगुर्ल्यातील सुपुत्र सुनील गावस्कर नेहमी सांगतात आणि ते तंत्र बबलकडनं पाहायला भेटत आहेत. आणि इथं मात्र धावफलकावर धावसंख्या टोटल एका धावेने 51 धावा. 51 धावा. पलटी घ्यायचा प्रयत्न. इथं मात्र गती होती चेंडूला. इथं मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय घरट्यामध्ये. एक धाव कंप्लीट झाली आणि एकच धाव असेल. आणि या एका धावेने लेगबायच्या स्वरूपात एक धाव आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 52 धावा. एका बाजूने बबल तर एका बाजूने प्रत्येक आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय. या मॅच मध्ये महत्वपूर्ण सामना असेल मडगाव टीमला. मडगाव संघ अकस्मात 11 हा संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत संघ आहे. तर वेंगुर्ला संघ हा 2 विजयाच्या वतीने हा सामना खेळतोय. यावेळी ऑन साइडला उडवलाय चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षक सचिनचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज बबल नाईकचा संपला खेळ. विकेट क्रमांक दुसरा हादरा बसतोय 52 या धावसंख्येवर. बबल नाईक हे वादळ सरते शेवटी शांत होतं. बॅटर सँडी मैदानात पावलं टाकतोय. संदेश कुंडेकर मॅन फ्रॉम दाबोली वेंगुर्ल्याचा हा खेळाडू ज्याने टेनिस क्रिकेट गाजवलं. टेनिस क्रिकेटतील एक मोठं नाव आपण बऱ्याच वेळा पाहिलं. सदा स्पोर्ट वेंगुर्ला, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला, फ्रेंडशिप चेनवन या मोठमोठ्या संघामध्ये प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू आज आपण पाहतायत. पुन्हा एकदा सँडी ज्याच्या नावावर बरेच विक्रम. 5 चेंडूवरती 5 षटकार, 6 चेंडूवरती 6 षटकार आणि कर्नाटकमध्ये कुमटा मैदान ज्याने गाजवलं, सर्वात मोठ्या बक्षिसाचा मानकरी पण ठरला होता तो सँडी. अल्टीपल्टी आल्या खेळायचा प्रयत्न होता. अप्रतिम लेन्स चेंडू आपण पाहिला. फुल लेन्सचा एकच धावेल लेग बाईच्या स्वरूपात आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 53 धावा धावफलकावर. 53 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. पुढील चेंडू खोलवर चेंडू खोदून काढलाय. कव्हर राईचा फटका पाहायला भेटतोय. शॉर्ट स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेल सिंगलने धावफलक परावर्तित झाले. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 54 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. जवळजवळ निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगचा 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावसंख्या 54 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तोपर्यंत जाऊया सुमधीर संगीताकडे. ओटू डीजे. अनिकेतचा पहिला चेंडू. इथं मात्र शॉर्ट स्वीपर कव्हरला चेंडू खेळलाय आणि इथं मात्र एकच धावेल. एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ही परावर्तित झाली 55. टोटल 55 धावा. या इनिंगचं सांगता करणारं, भैरवी गाणणारं अंतरिम निम्न ओव्हर अनिकेत हा गोलंदाज. शेवटच्या षटकातील पुढे चेंडू. दुसरा चेंडू समोर असेल सँडी कुंडेकर. या षटकातील दुसरा चेंडू फेस करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती सिंगल. पुढे चेंडू अनिकेत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. फुल टॉस, फुल लॉस, उडाया, ठोक डाला, चेंडू सीमा रेषा पार. बघतोस काय रागाने षटकार मारला वाघाने आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ही परावर्तित झाली 61 धावा. सँडी कुंडेकरच्या बॅटमधनं स्लॉक स्टिपचा सुंदर फटका. घुटना टेक तमाशा देख असा फटका.
पुढे चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. अनिकेत समोर असेल. सँडी कुंडेकर आक्रमक ढाशाचा खेळाडू. आल्या षटकराने आपलं खातं उघडलंय. इरादे स्पष्ट केले. यावेळी कट केलंय चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथं मात्र शॉर्ट टर्मॅन क्षेत्रामध्ये एकच धावेल सिंगल आणि या सिंगलने टोटल धावफलकावर धावसंख्या 62 62 धावा धावफलकावर. तर षटकातरी पुढील चेंडू अनिकेत नामक गोलंदाज सज्ज होईल. इथं मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुल केला डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. फाईन लेग क्षेत्र जे खाली क्षेत्र होतं त्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. चेंडू सीमा रेषा पलीकडे आलाय चौकार. प्रतीकच्या बॅट मधनं चौकार येतोय. प्रतीक घमंडे हा बॅटर आणि धावफलकावर धावसंख्या टोटल 66. ओ यावेळी अप्रतिम चेंडू. अप्रतिम पुल लेनचा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली 22 रूपात आणि एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ही परावर्तित झाली 67. तर 14 चेंडू आणि 29 या धावसंख्येवर वैयक्तिक प्रतीक गवंडे खेळतोय. चांगली खेळी आपल्या टीमसाठी मोठी इनिंग. इथं मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि हेलिकॉप्टर लँड झालंय. इथं मात्र शॉर्ट कव्हर ज्या दिशेने पटका फसलाय. झेलात रूपांतर झालंय आणि सँडी कुंडेकर हा माघारी परततोय आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. प्रथमतः नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी केली माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ला टीमने आणि धावफलकावर धावसंख्या जमवल्या 67 टोटल. तर 68 टार्गेट 68 या धावांचा पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये. अकस्मात 11 सालसेत मडगाव या टीमला आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय. या धावांचा पाठलाग सहजासहजी केलं जाईल का की या धावांचं बचाव संरक्षण केलं जाईल का माऊली सातेरी युवराज स्पोर्ट संघाकडनं हे पाहायचंय. आणि नक्कीच कोण होऊया दुसऱ्या इनिंगसाठी समीर पांढरे सर आपल्यासोबत जुळतील. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना अति महत्वपूर्ण असा सामना तो असेल यात कोणतीही शंका नाही. मीर 11 तिसवाडी आणि बारदेश स्ट्रायकर्स या ठिकाणी संघ मालक उपस्थित झालेले आहेत. तरी कृपया संघ मालकांच्या समोरच आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. सौरव नाईक गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहिलं षटक फेकताना पहिला चेंडू सुरेख असा चेंडू हवेमध्ये विरला जातोय. आभा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय व कंजूशी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला सौरव नाईक गोपाळ बजाच्या छत्रछायेखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे ज्यानं गिरविले राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ तळवण्याचं प्रतिनिधित्व करतो. मात्र आज आपल्या समाज बांधवांसाठी या ठिकाणी वेंगुर्ला संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्या धारदार गोलंदाजीचं प्रदर्शन घडवताना संकेतला पहिल्या चेंडूवर तो माघारी परतवतोय. आबा नवाज याच्या हाती झेल सुपूर्द करत
प्रत्येकने बहारदार योगदान दिलं. धावांचं बबल नाईकचंही 29 धावांचं योगदान आणि या दोन तोडफोड फलंदाजांची फटकेबाजी निर्णायक ठरते. तब्बल 68 धावांचा किल्ला 67 धावांचा किल्ला धाव फलकावर झळकविण्यासाठी नवीन फलंदाज अनिकेत याची वर्णी लागते. नवनाथला साथ देण्यासाठी 5 षटकांचा सामना 68 धावांचं आव्हान. सामना जिंकण्यासाठी या सामन्यावर बरंचसं भवितव्य अवलंबून बाकीच्या संघांचं. आकुर्तापाचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जात या ठिकाणी स्टिअर करण्याचा प्रयत्न अनिकेतकडनं असफल ठरतोय. यष्टीरक्षक संदेश कुंडेकर बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय व परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरव नाईक हा गोलंदाजीसाठी सज्ज. धावांचं खातं काही खोललं जात नाही, मात्र एक कडी हा बाद होतोय. आखोड चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फॉलो थ्रूवर अवघड झेल टिपण्याची संधी होती, मात्र चेंडू हाताला किंचितचा स्पर्श करून जातोय अशी शारीरिक भाषा या ठिकाणी व्यक्त मैदानावरनं करताना गोलंदाज दिसतोय. एक वेगवान असा फटका परतीचा फटका होता, मात्र परतीचा फटका टिपला जाऊ शकत नाही. धावसंख्या ही अबाधित राहिलेली 0 धावेवर. आकुर्तापाचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू यावेळी बॅकफुटला जात एक सुरेख असा फटका. चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूवर प्रतीक पोहोचतोय. चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय. एकेर धावेवर समाधान अनिकेतला. एकेर धावेने खातं खोललं जातंय डावाचं. ते अर्थातच या ठिकाणी 30 वाडी संघाचं अकस्मात साळसेट संघ या ठिकाणी एक धाव ही धाव फलकावर. ओव्हरपेच चेंडू हवेमध्ये उत्तुंग असा फटका. क्षेत्ररक्षक अभि साळगावकर चेंडू खाली येतोय आणि यावेळी मात्र लक्ष विचलित न करता हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करत या ठिकाणी सौरव नाईकला आणखी एक सफलता प्राप्त होते. दुसरा गडी बाद होतोय. अर्थातच या ठिकाणी तो अकस्मात साळसेट 11 संघाचा एक धाव धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात बाद होऊन मैदानाच्या बाहेर या ठिकाणी जातोय तो फलंदाज नवनाथ व नवनाथची जागा करण्यासाठी ओमकेश याची वर्णी ही लागते. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी निर्णायक असं षटक म्हणता येईल. यानंतरचं असणारं ते म्हणजे अर्थातच या ठिकाणी चॅलेंज षटक. चॅलेंज षटकामध्ये 16 धावा पूर्ण केल्या तर अधिक 8 धावा धाव फलकामध्ये जमा होऊ शकतात. अस्तित्वाची लढाई या ठिकाणी खेळताना दिसते. ती अर्थातच या ठिकाणी वेंगुर्ले संघाकडनं जर या सामन्यामध्ये विजयश्री वेंगुर्ला संघाला प्राप्त झाली तर निर्विवादपणे उद्याच्या दिवशी ते प्रतिनिधित्व या स्पर्धेचं करू शकतात. रिव्हर स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. हाना झाली होती. अखेर ही हाना एक चोरटी धाव पूर्ण करण्यात यशस्वीता प्राप्त करते. लेग बाईच्या स्वरूपात अवांतर धावसंख्या एकेर धावेनं आपलं खातं खोलते. खेळ समाप्त होतोय पहिल्या षटकाचा व पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज विजयी उद्दिष्ट 68 धावांचं. पाठलाग करताना 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता 66 धावांची गरज. 24 चेंडूंचा खेळ बाकी. महत्वपूर्ण षटक असेल ते चॅलेंज षटक. या षटकामध्ये जर 16 धावा पूर्ण केल्या फलंदाजांनी तर अधिक 8 धावा. मात्र जर 16 धावा पूर्ण केल्या नाहीत तर ज्या धावा जमवाल त्याच्या निम्म्या धावा या वजा केल्या जातील. अशा दुहेरी कात्रीचं षटक हे अर्थातच या ठिकाणी चॅलेंज षटक. गोलंदाज गौरेश कांबळी गोलंदाजी मार्कवर सज्ज. तर स्ट्राईकला या ठिकाणी ओमकेश. गौरेश कांबळी गोलंदाजीवर सज्ज. बॅकफुटला जात या ठिकाणी सुरेखरित्या फटका टोलविला जातोय तो आबा नवारच्या दिशेनं. मात्र तत्पूर्वी राधाकृष्ण पेडणेकर चेंडूवर पोहोचतोय. वायरिश केलेला एक धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. च्या एकेर धावेने धाव फलक बदलतोय तो अर्थातच नाममात्र 3 धावांवर. दुसरं षटक या डावातील 68 धावांचा पाठलाग करताना 3 धावा धाव फलकावर गडी बाद होत आहेत. ते 2 डावखुराचा अनिकेत खेळण्यासाठी सज्ज होतोय. गौरेशची गोलंदाजी. आकुर्तापाचा चेंडू बॅकफुटला जात फटका परत एकदा वायरिश गलीच्या दिशेनं. गजा सूर्याजी क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एक धाव एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 4 धावांवर. 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. परतीला गौरेश कांबळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास मिड ऑफला होतोय. चेंडू अडवित्या क्षणी या ठिकाणी फेक सरळ करण्याचा पवित्रा सौरव नाईक हा खेळाडू घेतोय. चेंडू निर्धाव धावसंख्येत कोणताही बदल नाही. 4 धावा या धाव फलकावर. सुरेख असा ब्लॉक होल मधील चेंडू यावेळी टोलविला जातोय. सौरव कडनं सरळ फेक करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र सरळ फेक यष्ट्यांचा वेध घेणारी होऊ शकत नाही. त्यामुळे एकेर धाव ओमकेशला प्राप्त होते. ओमकेश एकेर धावेने पोहोचतोय तो वैयक्तिक 3 धावांवर. तर सांघिक धावा या ठिकाणी 5 अशी अवस्था. अकस्मात 11 सालसेट संघाची 68 धावांचा पाठलाग करताना
5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू परत एकदा मिडॉनला जातोय सौरवच्या दिशेनं, परत फेक करण्याचा प्रयत्न असफल. वारंवार चेंडू अक्षरशः सौरव नाईकचा पाठलाग करतोय. ज्या ज्यावेळी चेंडू जातोय त्यावेळी या ठिकाणी ट्विस्ट निर्माण होतोय, मात्र हा ट्विस्ट अखेर फलंदाजाच्या खाती जमा होत एकेरी धाव निघते. 6 धावा धाव फलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. 6 धावा धाव फलकावर. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज गौरेशा सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये उत्तुंग असा फटका. राजन केरकर चेंडूच्या मागे झेल टिपतोय की नाही तो पाहायचा आहे. सुरेख असा क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न राजन केरकरचा असफल ठरतोय. चेंडू चौकारासाठी मार्गक्रमण करतोय. म्हणजे या षटकामध्ये निघतायत 8 धावा. चॅलेंज पूर्ण करू न शकल्याने 4 धावा वजा होतील, म्हणजे केवळ 4 धावांची जोड या धावसंख्येत मिळते आणि या 4 धावांनी 2 षटकांचा खेळ समाप्त. एकंदर 6 धावा या धावफलकावर 68 धावांचा पाठलाग करताना. राहिले चेंडू 18 चेंडूंवर तब्बल 62 धावांचं आव्हान विजयासाठी. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. अष्टपैलू असा खेळाडू संदेश कुंडेकर याची वर्णी लागते ती गोलंदाज म्हणून वेंगुर्ले संघासाठी. अठरा चेंडू 62 धावा असं तगडं आव्हान. गोलंदाजी मार्कवर संदेश उर्फ सँडी कुंडेकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तो डावकुऱ्याचा फलंदाजला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका सरळ विसावतोय तो डीप लॉंग ऑन क्षेत्रात षटकारासाठी. यावेळी अनिकेत आपले हात खोलतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडूचा खरपूस समाचार घेतोय. संदेश कुंडेकरचं स्वागत षटकारानं होते. 12 धावा एकंदर सांघिक धावसंख्या. 68 धावांचा पाठलाग करताना. वेंगुर्ले संघाला असे मोठे फटके रोखावे लागतील, कारण निर्विवादपणे जर वर्चस्व या स्पर्धेमध्ये गाजवायचं असेल, उद्याच्या दिवशी या स्पर्धेमध्ये खेळायला यायचं असेल, तर अशा धावा लुटून देणं ही क्रमप्राप्त बाब नसेल. आखूड टप्प्याचा चेंडू, खराब चेंडू, परत एकदा सीमोल्लंघन होतोय. सलग दुसऱ्या वेळी एक आकर्षक असा षटकार अनिकेत टोलवतोय. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार अनिकेत नामक फलंदाज टोलवतोय. षटकारांची हॅट्रिक करण्याचा तो प्रयत्न करतोय. पाहायचे आहे या सामन्यामध्ये षटकाराची संभाव्य हॅट्रिक या ठिकाणी प्राप्त करण्यास अनिकेतला सफलता प्राप्त होते की नाही ते. तिसऱ्या षटकाच्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 18 धावा या धावफलकावर. अठरा धावा सलग 2 चेंडूंवर 2 षटकार टोलविले जात आहेत. गोलंदाज संदेश कुंडेकर काहीसा महागडा निश्चितपणे ठरतोय, मात्र क्षणिक आलेल्या नाराजीचं संकट दूर करत नव्या जोमानं नव्या उत्साहानं या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सँडी कुंडेकर सज्ज व समोर आहे डावकुऱ्याचा फलंदाज अनिकेत. स्ट्राईकला वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका विथ अलॉंग द कार्पेट. जमिनीलगत फटक्याचा चेंडूचा प्रवास होतोय. तो डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ वरनं सुरेख असं बॅकअप केलं जाते ते कव्हरेजकडनं. संभाव्य चौकार रोखला जातोय. 2 धावा मिळत आहेत. या दुहेरी धावाने धावफलकावर 20 ही गाठली जाते. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 15 चेंडू तब्बल 48 धावांची आवश्यकता. आव्हान हे खडतर होताना दिसतंय मैदानावर. ओव्हरपिच चेंडू, फटका टोलविला जातोय. सौरव मात्र यावेळी झेल टिपण्यात यशस्वीता प्राप्त करतोय. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये पहा, यावेळी डीप लॉंग ऑनला सौरव नाईकला तैनात केलं होतं. एरवी सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करणारा सौरव नाईक आज सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करतोय. आणि मला कुठेही तुम्ही तैनात ठेवा, ज्या ज्यावेळी चेंडू माझ्याकडे पाठलाग करेल, सकारात्मक दृष्टिकोन देत या ठिकाणी संघासाठी मी बहुमूल्य योगदान देईन. आणि डावखुऱ्याचा फलंदाज अनिकेतची खेळी समाप्त होत 20 धावांवर तिसरा हादरा बसतोय. तो अर्थातच या ठिकाणी अकस्मात 11 सालसेट क्रिकेट संघाला नवीन फलंदाज शैलेश याची वर्णी ही मैदानावर लागते. 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौदा चेंडूंचा खेळ बाकी. 48 धावांची आवश्यकता. सँडी कुंडेकर गोलंदाजीवर सज्ज होतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, फटका राजन केरकरच्या दिशेनं लॉंग ऑनला झेल टिपतोय. आल्या पावली शैलेशला माघारी परतावं लागतंय. आता सलग 2 चेंडूंवर 2 सफलता होत आहेत त्या सँडी कुंडेकरच्या.
गंमत पहा, फलंदाजला हॅट्रिकची सुवर्ण संधी, ती हॅट्रिकची सुवर्ण संधी या ठिकाणी हुलकावणी देते. त्यानंतर गोलंदाज या ठिकाणी संदेश कुंडेकर सलग 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त करतोय आणि स्वतःसाठी या ठिकाणी विकेटची संभाव्य हॅट्रिक पूर्ण करण्याची उपलब्धता या सामन्यामध्ये तो निर्माण करतोय. नवीन फलंदाज सनी मैदानावर जातोय. सनीवर जबाबदारी असेल संभाव्य विकेट हॅट्रिक चुकवायची. मात्र खडतर अशा प्रयत्नातनं मार्गक्रमण करत सलग 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त करणारा सँडी काय करामत करतोय ते पाहायचं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, हॅट्रिकची सुवर्ण संधी गमावली जाते. खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांचा. 3 षटकांच्या सांगत एकेरीस 20 धावा. आता 48 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी मोठे फटके अति आवश्यक. 12 चेंडू 48 धावा. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. डावखुरा हाताचा गोलंदाज या ठिकाणी आबा नवार याची वर्णी लागते. ती अर्थातच या ठिकाणी माऊली सातेरी युवराज स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट संघाच्या वतीनं वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी महत्वपूर्ण 4थं षटक फेकण्यासाठी आबा नामक गोलंदाज हा सज्ज होतोय. स्ट्राईकला या ठिकाणी फलंदाज असेल तो अर्थातच ओमकेश हा फलंदाज स्ट्राईकला सज्ज. फटका मारण्याचा प्रयत्न असफल. गौरेश चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय. ओमकेशला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आणखी एक हातरा बसतोय तो अर्थातच फलंदाजी करणाऱ्या अकस्मात 11 सालसेट क्रिकेट संघाला. 20 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. सचिन स्ट्राईकवर यावेळी फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. 20 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. एका साध्या सोप्या विजयाच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी खेळ मैदानावर या ठिकाणी आपल्या अष्टपैलू खेळाची झलक दर्शवताना वेंगुर्ला संघाचा पूर्णपणे वर्चस्व या सामन्यात. आबा गोलंदाजीवर सज्ज. याही वेळी चेंडू निर्धाव गणला जातोय. 3 चेंडूंवर एकही धाव खर्च न करता एक सफलता आबा गोलंदाज प्राप्त करतोय. तोच आबा या षटकातील पुढील म्हणजे 4था चेंडू फेकण्यासाठी या ठिकाणी मैदानावर सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू, फटका हवेमध्ये, झेलात परावर्तित होणारा. झेल टिपला जातोय तो प्रतीक कर्वी. सचिनची खेळी समाप्त होते. 6वा हातरा मिळतोय. 6 गडीबात 20 धावा. खालावलेला असा धावफलक आपण मैदानावर अनुभवतोय. 6 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. नवीन फलंदाज नितीन याची वर्णी लागते सचिनच्या जागी. या सामन्यामध्ये जर वेंगुर्ला संघानं विजय प्राप्त केला तर या ठिकाणी 3 विजय या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचे ठरतील आणि निर्विवादपणे उद्याच्या दिवसासाठी ते पात्र ठरतील. आखूड टप्प्याचा चेंडू निर्धाव गणला जातोय व निर्धाव षटकाच्या दिशेनं गोलंदाज आबा या ठिकाणी आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. चेंडू या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूसह या ठिकाणी निर्धाव षटक समाप्त होते. 2 सफलता, निर्धाव षटक असं गोलंदाजीचं पृथक्करण. या ठिकाणी गोलंदाज आबा याचं मैदानावर. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी. 48 धावांची आवश्यकता. पाहायचं आहे शेवटचं षटक फेकण्यासाठी कोण गोलंदाज सज्ज होतोय. तो बहुधा जितेंद्र नागोजी या गोलंदाजाची वर्णी मैदानावर लागते. एक पर्याय म्हणून या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध जितेंद्र नागोजी. आपले हात या ठिकाणी तो चेंडूवर वळविताना दिसतोय. आपलं कसब वळविताना दिसतोय. 6 चेंडू 48 धावांची आवश्यकता. जितेंद्र नागोजी.
ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू तगडा असा फटका षटकारानं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. या 6 धावांनी धावफलक वाढतोय तो 26 धावांवर. थोडीशी करमणूक म्हणता येईल या सामन्यामध्ये, एवढं मात्र नक्की. धावांचा वेग वाढविण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय तो पाहुण्या संघ मैदानावर. 26 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा जितेंद्र नागोजी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी आखूड टप्प्याचा दुसरा चेंडू सुरेखरित्या बॅकफुटला जात टोलवीला जातोय व परत एकदा सीमोल्लंघन. हे चौकारासाठी होत 4 महत्वपूर्ण धावा. ज्या चौकारांना धावफलक वाढतोय तो 30 धावांवर. शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी फटकेबाजीचा जरूर प्रयत्न केला जातोय, मात्र आवश्यक धावगती ही बरीच पुढे सरकलेली. अजूनही 38 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ हा बाकी. जितेंद्र नागोजी गोलंदाजी मार्कवर सज्ज. 4 चेंडू 38 धावा. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. 3 चेंडू 38 धावा. ओव्हरपिच चेंडू देखण्या असा फटका, मात्र या ठिकाणी संभाव्य सीमारेषा पार करू शकत नाही. झेलात परावर्तित होतोय. जितेंद्र नागोजीला एक सफलता प्राप्त होते. 7वा हातरा बसतोय. नवीन फलंदाज सिद्धार्थ याची वर्णी मैदानावर लागते. एवढ्या दूरवरचा प्रवास करत या ठिकाणी अकस्मात 11 सालसेट संघानं या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शविला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धक संघ म्हणून या ठिकाणी निश्चितपणे ते सहकार्य केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हा सामना निश्चितपणे गुणतालिकेत कोणताही बदल घडणार नाही. त्यांच्या कामगिरीवरनं एकंदरीत दिसतंय. 3 सामने त्यांनी गमावले होते. याही सामन्यात जवळपास पराभवाच्या दिशेनं वाटचाल सुरू. प्रभास चेंडूचा चौकारासाठी परावर्तित होतोय, मात्र विशेष फायदा होत नाही तो. अर्थातच या ठिकाणी अकस्मात 11 क्रिकेट संघाला मोठा पराभव त्यांच्या पदरी पडतोय आणि या पराभवानं या स्पर्धेतील आव्हान त्यांचं संपुष्टात येतंय. 4 सामन्यातील 3 सामन्यांमध्ये विजय मिळवत या ठिकाणी वेंगुर्ला संघ आपलं आव्हान जिवंत ठेवतोय आणि त्या वेंगुर्ला संघासमवेत कोणत्या संघाचा प्रवास उद्याच्या अंतिम दिवशी सुखकर होईल याची निश्चिती करणारा एक महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी मैदानावर खेळवला जातोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना हा निश्चितपणे मिहिर 11 तिसवाडी विरुद्ध बार्देश स्ट्रायकर्स या 2 संघादरम्यान. दोन्ही संघ 3 सामने खेळतायत. 3 सामन्यांमध्ये 2 विजय 1 पराभव असा गुणालेख या ठिकाणी मिहिर 11 तिसवाडी आणि बार्देश स्ट्रायकर संघाचा. म्हणजेच या सामन्यातील विजेता संघ हा निश्चितपणे उद्याच्या दिवशी आपली हजेरी लावू शकतो.